अशा जगात खूप बायका आहेत बघा. आपण देवाला हळद कुंकू वाहतो, देवी असो का देव असो. मग स्त्रीला तर देवी मानतो ना आपण, स्त्रीला देवी मानतो. मग जर एखाद्या बाईचा नवरा वारलेला असतो तर त्या बाईला, बऱ्याच बायका अशा आहेत, 100तून 20% बायका अशा आहेत, 80% बायका, 90% बायका चांगल्या आहेत, पण 20% तरी बायका अशा आहे, त्या बाईला नाही नाही नाही, तिला हळद कुंकू नका लावू, ती विधवा आहे. तिला मुलाला हळद नका लावू देऊ, ती विधवा आहे. तिला उपासाचा पासाचा सवासाचा मान नका देऊ, ती विधवा आहे. विधवा होणं काय तिच्या हातात आहे का? तिनं गुन्हा केला नाही ना. मग जेव्हा बायको वारते, पुरुष सगळ्या गोष्टी करू शकतो, त्याला नाही म्हणते का हा विधवा आहे. मग बाईलाच का म्हणते विधवा विधवा? असू द्या ना विधवा, पण ती स्त्री आहे ना, ती जन्माला आल्यापासून नटून खटून चांगलीच राहते ना. आपली देवी आहे. देवी तर नाही म्हणत ना का ह्या बाईसंग भेदभाव करा. मग अशा जळक्या बाया ज्या बोलत्या ना, अशा बायापासून दूर राहा आणि अशा बायांना नीट करा. बऱ्याच बायका अशा जळक्या आहे, कारण खरं सांगू त्यांना ते बघवत नाही. एखादी विधवा बाई चांगली राहिली ना, त्यांना बघवत नाही, कारण की ती तिच्या कष्टानं तिच्या मेहनतीनं चांगली राहते, ती कुणाचं घेत नाही. पण तिला मानपान देणं, तिच्या संग आपण पण चांगलं राहणं, तिला उलटं पुढं काढणं, हे आपलं बी कर्तव्य आहे. स्त्रीलाच स्त्री सपोर्ट करायला पाहिजे ना स्त्रीनं. तर स्त्रीला स्त्री सपोर्ट नाही करीत. 20% स्त्रिया अशा भेदभाव करतात, कुचक्या स्त्रिया त्या. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर नका करू, त्याचा राग नाही, पण वाईट बी बोलू नका.